तर नमस्कार मित्रांनो. मला असं वाटतं की दिवसेंदिवस आपण जे ह्युमन्स आहे, ते दिवसेंदिवस आपण आपला सेन्स आहे ना गमावत चाललोय. कारण की तुम्ही बघत असाल जे आता दादर कबूतरखान्यावरचे जे आता वातावरण सध्या आहे, ते चुकीचं आहे. कॉमन सेन्स आहे. तुम्ही स्टडी करा, की जे पिजन्स आहे म्हणजे जे कबूतर आहे त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम्स होतात. आपल्या जे ह्युमन्सचे जे लंग्स आहेत, म्हणजे आपण फफुस बोलतो त्यांना, त्याचे किती आजार होतात. दुसरेही असे काही ॲनिमल्स आणि बर्ड्स आहेत त्याच्यामुळे पण होतो. पण मुद्दा कोणत्या गोष्टीचा आहे? हे जे कबूतरखाने आहेत, हे प्रत्येक सिटीच्या प्रॉपरली सेंट्रलाइज आहेत आणि तिकडची लोकसंख्या आणि आजूबाजूचं जे वातावरण म्हणजे रेसिडेन्शियल जो एरिया आहे, तिकडे काही सीनियर सिटिझन पण असतात किंवा लहान मुलं असतात किंवा बाळ वगैरे जे असतात, तर त्यांचे जे लंग्स असतात ते अतिशय कमजोर असतात, हेल्दी नसतात. तर अशा वेळी अशा जे काही सीनियर्स असतात आणि असे जे काही बेबी बॉर्न चाइल्ड्स असतात, त्यांना खूप त्रास होतो अशा गोष्टींचा. या गोष्टीकडं आपलं फोकस पाहिजे. तर काही कम्युनिटीज अशा बोलतात, की इतके वर्ष झाले, कधी असा कोणी प्रॉब्लेम नाही केला आणि आता महानगरपालिकेने डायरेक्ट ॲक्शन घेतली, की कबुतरांना चारा घातल्यावरती पेनल्टी वगैरे असे लागू होतील किंवा बॅन करायचं तर. तर जे हे लोकं जे आहेत ते बोलतायत, तर त्यांनी पहिले स्टडी करावी. कबुतरांमुळे काय आजार होतात. तर फक्त उठायचं आणि फक्त बोलायचं हा मेन मुद्दा नाहीये. पहिले स्टडी करा, की नक्की काय-काय प्रॉब्लेम्स होतात. लंग्सचे आजार होतात, श्वासनाचे आजार होतात. तर या गोष्टीची स्टडी असायला हवी. कारण जे काही महानगरपालिकेने आत्ता जे काही रूल्स अँड रेग्युलेशन जे लागू केले या गोष्टींसाठी, या या गोष्टींसाठी, ते अतिशय योग्य केलेले आहेत. कारण की सायंटिफिकली ते डिटेक्ट झालेलं आहे, की पिजन्समुळे लंग्सचे इश्यूज होऊ शकतात. आणि यापूर्वी पण झाले असेल. तिकडे जे रेसिडेन्शियल एरिया आहे अशा ठिकाणी. बहुतेक लोकांना झाले असेल. पण असे कधी मुद्दे बाहेर नाही काढतात. तर ह्याच्या पाठीमागे एक आपण लॉजिकली आपण बोलूया. त्यापूर्वी जी जनरेशन होती ना, ती थोडीशी धार्मिक होती म्हणजे रिलिजियस आणि कल्चरल. आणि आत्ताची जी जनरेशन आहे ना, ती प्रॅक्टिकल बेसवरती आधारित आहे. म्हणजे जे काही त्यांना प्रॅक्टिकली ते लोकं विचार करणारी जनरेशन आहे. तर त्यामुळे ते लोकं सायंटिफिकली जास्त चालतात. आता महानगरपालिकेने हा जो डिसिजन घेतला, हा फक्त असाच घेतला का? काही एक्सपर्ट डॉक्टर, ॲनिमलचे जे डॉक्टर्स असतील त्यांना विचारूनच घेतला असेल ना? का सहज घेतला, चला बाबा बंद करायचं आपण आता कबूतरखाना आणि तिथे सगळं पूर्ण बॅन करायचं ते. कोणीही डिसिजन असा घेत नाही. तर काहीतरी त्या लोकांनी सायंटिफिकली डिटेक्ट केलं असेल, की खरंच या पक्ष्यामुळे असे आजार होऊ शकतात. जे काही महानगरपालिकेने जे काही डिसिजन घेतले, ते अतिशय योग्य घेतलेले आहेत.